नमस्कार, मी शिवाली परब. नमस्कार, मी विशाल राठोड. नमस्कार, मी शैलेश राठोड. आणि आम्ही न्यूज आणि बरंच काही या चॅनलवर आलेलो आहोत. विषय खोल, तुझ्या ब्युटीला तोड नाही. कधीतरी बोलशील मी राजा, फक्त तुझी हाय. होणार माझी तू माझ्यासाठी राजी. दिल माझा चोरला तू हाय. माझी हार्टबीट वाढणार हाय. गराणी आपली जोडी आता गाजणार हाय. माझ्या घरी सारे तुझे चर्चे. गराणी आपली जोडी आता गाजणार है. सारी बहनों जय सेवालाल. सारीन क्यों फक्त आतराचं की हम ऑलरेडी अपने बंजारा सॉन्ग करायचा आणि हम मराठी सॉन्ग बी करायचा. आपल्याला डीएम्स येतात, मेसेज येतात, मला मेल येतात, मला आय लव्ह यू चे मेल येतात. सध्या एकामागोमाग एक रोमॅन्टिक सॉन्ग येत आहेत आणि अशामध्ये सोशल मीडियावरती जर आपण बघितलं तर रील्समुळे ते आणखीन ट्रेंड होतात. अशामध्येच आता महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडी क्वीन शिवाली परब आपल्यासाठी एक नवं गाणं घेऊन आलेली आहे. आपल्यासोबत हार्टबीट वाढणार आहे जी टीम आहे आणि त्यांच्याशी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, खूप काही बोलायचं आहे. विशाल राठोड आहे, शैलेश राठोड आहे आणि वन अँड ओनली शिवाली परब आपल्या सोबतच. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचंच न्यूज आणि बरं. थँक्यू सो मच. थँक्यू. पर्सनली तुझी खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. आता हार्टबीट वाढवण्यासाठी तू कशी तयार आहेस तरुणांचं? तरुणांचं असं नाही, मैं तो सबके हार्टबीट बढ़ा सकते हो. तर असं काही नाहीये. आमचं गाणं ऑलरेडी रिलीज झालेलं आहे आणि शैलेश राठोड SR या यूट्यूब चॅनलवरती झालेलं आहे ऑलरेडी. त्याला आमचे 500K एवढे व्ह्यूज पण गेलेले आहेत आणि खूप छान चालू आहे गाणं, कारण गाणं छान आहे म्हणून. आणि मजा येते, खूप चांगला रिस्पॉन्स बघायला मिळतो आहे. आणि मला असं वाटतं सोशल मीडियावर सगळ्यात जास्त रील मुली बनवतात आणि त्यांना ते गाणं फार आवडतंय, कारण त्याच्यावर मला बरेचसे टॅग्स येतात आणि त्याच्यावर ट्रान्झिशन व्हिडिओ आहेत. सो ते खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण आमचा व्हिडिओ जो आहे, आम्ही जो शूट केलाय तोही वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रान्झॅक्शनवर शूट केलेला आहे, क्रिएटिव्हली शूट केलेला आहे असं. सो आम्ही तर रेडी आहोत, पण नक्की जाऊन हार्टबीट हे गाणं नक्की बघा. नक्कीच तरुणांचं हार्टबीट वाढणार आहे आता. येस. विशालला मी विचारेन, विशाल, शिवाली म्हणजेच कल्याणची चुलबुली असं तिचं नाव आहे आणि ती तुझ्यासोबत काम करताना तुला कसं वाटलंय, तिचा एक्सपिरियन्स कसा आलाय? कोणाचा? ती ऑलरेडी कल्याणची नाही, ती अख्ख्या महाराष्ट्राची आता महाराष्ट्राची क्रश आहे आणि तिच्यासोबत जर मला ऑपॉर्च्युनिटी भेटते तर हा खूप मोठा भाग्य माझं की मी तिच्यासोबत स्क्रीन शेअर करतो आणि तेही खूप सपोर्टिव्हली काम करतात आणि माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की इतके मोठे कलाकारांसोबत आपल्याला काम करायला भेटतं. याच्या व्यतिरिक्त अजून काय हवंय? नक्कीच. शैलेश, पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असेल, कारण की रोमॅन्टिक सॉन्ग आहे, तुला कसं सुचलं हे सगळं रोमॅन्टिक सॉन्ग? तसं माझं होतं की मी सिजनेबल गाणे बनवतो, म्हणजे की जसं बाप्पाचं गाणं असतं तर मी बाप्पाचं गाणं बनवतो, किंवा मग जे पण काय असेल, रक्षाबंधन, जे पण काय असेल, आपलं सेवालाल महाराजांचं जी जयंती असते त्याचं गाणं. तर माझं एक होतं की आता लग्नाचं सीझन चाललंय, तर त्यावर मला काहीतरी लिहायचं होतं की आमचं होतं चालू की काहीतरी करायचंय. तर मग त्याच्यावर मी हे गाणं लिहिलेलं. सो मी बघताच आहे, हा तसं ते सुचलं. सगळ्यांना आवडते ते गाणं. शिवाली, त्यामध्ये एक स्टोरी दाखवली आहे, खूप छान अशी रोमॅन्टिक स्टोरी दाखवली आहे. तर तुझ्या लाईफमध्ये, रिअल लाईफमध्ये असं काही घडलंय का? असा आवाज रोमॅन्टिक असं बरंच घडलं आहे. माझे पप्पा बघतील कदाचित, पण हे मला अलाउड नाहीये, तरी मी सांगू नको मला भीती वाटते. पण आपल्यासाठी असं बरंचदा घडतं. आता तू ठेवशील मला माहिती आहे. आपल्यासाठी सांगते की असं घडतं. मला बरेचसे प्रपोज किंवा असं काही घडतं. खूप एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. मी आताच एक म्हणजे मागच्या खूप आधी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेला की आपल्याला DMs येतात, मेसेज येतात, मला मेल येतात
मला आय लव्ह यूचे मेल येतात आणि मी माझ्या कामासाठी किंवा काही काम असेल किंवा कुठे अप्रोच व्हायचं तर माझ्या ह्या मेलवर अप्रोच व्हा. तर याच्यासाठी मी इन्स्टा आणि फेसबुकला माझा मेल आय डी टाकला आणि मला असं वाटलं की कामाचे मेसेज येते, पण मला त्याच्यावर लग्नाचे प्रपोज, हा आय लव्ह यू, एक मुलगा आहे, एक आय डी आहे, तर मी सांगणार नाही त्याचं ना, पण त्याने इंस्टाग्रामवरून माझं मेल घेतलं असेल आणि मला तो साधारण 1.5 महिना वगैरे आय लव्ह यू असं रोज ईमेल करायचा असं. आणि त्यानंतर तो स्वतःच कंटाळला, मी त्याला रिस्पॉन्ड केला नाही म्हणून, आणि तो कंटाळल्यामुळे त्याने पुढचे 10 दिवस आय हेट यू असंही स्वतःच मला मेल केलं. हा, पण मग तो स्वतःच कंटाळला आणि मग त्याने संपवून टाकली स्टोरी आमची. तसं रोमॅन्टिक काही काही घडत असतं माझ्या आयुष्यात. इतकी छान दिसते, इतकी गोड आहेस, इतकी स्वीट आहे. Thank तुला you. अनेक प्रपोज आले असतील, तुला कोणाला प्रपोज करावंसं वाटलं का? पुन्हा एकदा प्रश्न. बाबा बघणार आहेत. नाही प्रपोज करावं असं वाटलं असं नाही, पण मला खूप आवडेल अशा व्यक्तीला स्वतःहून प्रपोज करायला की जो माझ्यासाठी खूप भारी असेल आणि लवकरात लवकर भेटेल सुद्धा, कारण माझं वयच होत चाललं आणि माझ्या घरातले म्हणतात लग्न कर. तर त्याच्यामुळे ही संधी लवकरच येईल माझ्या आयुष्यात असं मला वाटतं. कदाचित हे व्हिडिओ बघून बाबा म्हणतील की शिवाली हे काय आहे, हे खरं आहे का? पण नाही, तेच म्हणतात लग्न कर, आता तुम्हीच घ्या, तुम्हाला तसंच पाहिजे. बरं, तुझ्या लाईफ मध्ये अशी स्टोरी नाही, पण शैलेश तू गाणं लिहिलंयस, तुझ्या लाईफ मध्ये असं काही घडलंय का? तसं तर नाही, ते स्कूल लाईफचं होतं, त्याच्यानंतर असं काही घडलं नाही. तसं काही घडलं नाहीये. नाही, तसं काही नाही घडलं, काहीच नाही. मी फक्त एक बघून सिच्युएशन बघून गाणं लिहितो, बाकी असं काही घडलं नाही. बाबा ही माणसं खोटं बोलतात, तसं काही नाही घडलं. शिवानी सोबत याआधी पण एक गाणं केलेलं आहे. बॉन्डिंग कसं झालं तुमची, कशी मैत्री झाली आहे? मैत्री खूप चांगली आहे आणि तिचा स्वभाव मला खूप आवडतो. ती खूप रिस्पेक्ट देते काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा तिच्यासोबत जेही जुळत असेल, जर चांगलं असेल तर ऑब्व्हियसली ती खूप जवळ घेते आणि खूप सपोर्ट करते की तुम्ही हे करा, योग्य मार्ग दाखवते की तुम्ही असं करू शकतात. आणि सेम मी तर एकदम नवीन होतो आणि सोबत काम करायची इच्छा होती, ते केलं आणि योग्य गायडन्स जे देत गेली, तिच्याकडून जे पॉसिबल होईल ते शिकवलं तिच्या फील्ड रिलेटेड, आणि ते हळूहळू शिकत खूप चांगली फ्रेंडशिप झाली आमची. आणि आता पुढचं गाणं त्यामुळेच तिने केलं आमच्यासोबत, नाही तर सेकंड टाइम केलं नसतं. तर तिला ऑब्व्हियसली हे सगळ्या गोष्टी आवडायला लागली की हे चांगले मुलं आहेत, चांगले काम करतात. हां, हे तेच सांगतात म्हणून मी सांगतोय की हां. तर त्यामुळेच त्याने सेकंड सॉन्ग केलं आणि नेचर खूप चांगलं आहे आणि ते जुळून आलं, त्यामुळेच ते शक्य झालं. येस, तिचा जो स्वभाव आहे तर त्यामुळे तुला कुठेतरी एक सोपं पडलं की हा आपल्याला एक बॉन्डिंग झालेली आहे. तर असं छान स्वभाव असा की ती ना खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे आणि एक असतं की जे ॲक्टर्स असतात किंवा मोठी लोक असतात ज्यांना आपण टी व्हीला बघतो, ते तर भेटणंच लांब आहे, फोटो पण लांबच आहे आणि असं शक्यच नाही आहे. पण ही अशी ॲक्ट्रेस असं मला वाटतं की ही खूप साधी आहे, कधी समोरच्याला वाटू देत नाही की ती खूप मोठी ॲक्ट्रेस आहे, टी व्हीला काम करते, खूप फॅन फॉलोइंग आहे, असं बिलकुल वाटू देत नाही की तुम्ही नॉन ॲक्टर आहे. असं मी काम करताना मला कधी जाणूच दिलं नाही, कारण की मी नॉन ॲक्टर आहे आणि ती खूप सपोर्ट करते. असं नाही, असं एक ग्रोथ करण्यासाठी खूप हेल्प करते. आणि त्यामुळे असं काही किस्सा घडला असेल सेटवरती वगैरे? खूप सारे किस्से, खूप सारे. हां, असे खूप किस्से आहेत. पण एक ती आईस्क्रीम खात नाही आणि तिला खूप आईस्क्रीम खावं लागलं तेव्हा, आणि काही उरलेली आईस्क्रीम जे आमच्या नशिबात होती थोडी. तुझ्यासोबत असं काही झालंय, काय घडलंय सेटवरती किंवा गाण्याच्या वेळेस, डान्सच्या वेळेस? नाही, मी माझ्या आयुष्यात खूप मजा करते. सॉरी. तर आम्ही व्हिडिओ सॉन्ग बद्दलच सांगेन मी की आम्ही व्हिडिओ सॉन्ग शूट करत होतो. एका दिवसात आम्ही हे गाणं शूट केलं. मला काही नाचायचं नव्हतं त्या गाण्यामध्ये फारसं, मला सुंदर दिसायचं होतं, जे मी दिसले आहे. आमचे शैलेश आहेत, त्यांना लिरिक्स मॅच करायचे आहेत कारण त्यांनीच गायलं आहे गाणं ऑफकोर्स. आणि आमच्या जे काही रॅप पोर्शन होता तो त्यांचा शूट करायचा होता, माझा आणि त्यांचं छोटंसं एक हे होतं, सीन होता, तो होता.
बाकी जी आम्ही नाचायची जबाबदारी दिलेली आहे आमच्या मेन माणसावर दिलेली. तर हो, तर आम्ही सकाळी एक छोटंसं शूट केल्यानंतर दिवसभर हा माणूस होणार नाचत होता. हो हा, आणि ते सगळे जे डान्सचा ग्रुप होता आमचा ते डान्सर्स आणि हे नाचत होते संध्याकाळपर्यंत नाचत होते. आणि आम्ही दोघं खूप खुश होतो कारण आम्ही तिथे बंगल्यामध्ये स्विमिंग पूलच्या इथे बसून होतो, मजा बघत होतो आणि खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. खूप छान जेवायला होतं, रूम खूप भारी होता, पण हे उन्हात नाचत होते. नाही त्यांचं स्टेपच तशी होती. अख्ख्या गाण्यामध्ये बिचारे त्यांनाच खूप नाचायचं होतं आणि त्यांना डान्स खूप ऑफ कॅमेरा पण नाचत होते. ऑफ कॅमेरा हा. आणि ते खूप त्यांना खूप आवडतं डान्स करायला विशालला. सो ती खूप मन लावून डान्स करतात किंवा खूप एनर्जीने डान्स करतात. सो येस आणि ते पण आम्ही जरी सावलीत बसून बघत होतो पण तेवढे उन्हात नाचून सुद्धा ते दमले नाहीत. ते रात्रभर त्याच एनर्जीने टेक करत होते आणि सगळं करत होते. इवन शैलेश तर रात्री झोपला पण नाही तो आदल्या दिवशी, कारण त्याला असं होतं की अरे यार उद्या शूट आहे, कसं होणार. पोरं कोणीच झोपलं नाही, मीच होती जी झोपलेली. सो शैलेश न झोपता पण दुसऱ्या दिवशी इतक्या एनर्जीने काम करत होता. तर मला असं वाटतं की ही खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे ह्या ग्रुप बद्दलची आणि खूप हार्ड वर्किंग आहेत हे सगळे आणि खूप क्रिएटिव्ह आहेत. खूप आपल्या प्रोडक्टला कसं आणखी भारी करता येईल, आणखी छान गोष्टी त्याच्यात ऍड करतायत ह्याच्याबद्दल विचार करणारे आहेत. तो त्याच्यामुळे इतकं सुंदर गाणं झालेलं आहे. येस शैलेश, मी युट्यूब चॅनल बघितलं आणि आता तू जसं म्हणालास की संत सेवालाल महाराजांवरती पण केलंय, बंजारा गाणे तू बनवले, मराठी गाणं बनवायचं कसं झालं, म्हणजे कोणी आयडिया दिली? नाही, म्हणजे माझं हे पहिलं गाणं नाहीये मराठी. माझं असे आहेत खूप सारे गाणी आहेत, म्हणजे असे माझे खूप सारी गाणी जी आली नाहीयेत, म्हणजे आहेत माझ्याकडे पडलीत जे रिलीज नाही झालीत. ते काही टेक्निकल इश्यू, फायनान्शियल सगळ्या गोष्टींमुळे ते आली नाहीयेत. पण चालू आहे आता प्रयत्न, एक येणार आहेत. सो बंजारा गाण्याबद्दल काहीतरी बंजारा गाणं आहेत. कधीपासून चालू केलंस? मी सेवालाल महाराजांचं गाणं केलं होतं, आमचं दोघांचंच गाणं, एक मारो सेवालाल, जे आम्ही केलेलं पहिलं गाणं. आणि आम्ही प्रत्येक जयंतीला गाणं करतो, म्हणजे प्रत्येक सेवालाल जयंतीला आम्ही गाणं करत असतो. एक फेटियाचं पण गाणं होतंच पाहिजे. फेटियाचं गाणं. येस. शूटचं सांगेल. ऍक्च्युली ना, जे बंजारा सॉन्ग आहे ना, आम्ही यासाठी करतो की आम्ही मराठी पहिल्यापासून करतोय, 2013 पासून करतोय. 16ला एक पहिला अल्बम रिलीज झाल्यानंतर हळूहळू करायला लागलो. पण आपल्या कम्युनिटीमध्ये ना, म्हणजे बंजारा कम्युनिटीमध्ये लोक सांगतात की तुम्ही खूप चांगली कामं करतात, तर तुम्ही ॲटलिस्ट आपली पण एखादी गाणी करा जेणेकरून लोक चांगलं रिस्पॉन्स करेल असं. मग यासाठी आम्हाला पण वाटायचं की काहीतरी करू आपण. मग आम्ही प्रत्येक वेळेस ठरवलं की आपण सेवालाल महाराजचं एकदा जयंतीला गाणं करायचं. मग 13 तारीखला करायचं, एक तर रॅप सॉन्ग करायचं, जयंती सॉन्ग जे असेल आमच्याकडून पॉसिबल आम्ही ते करायचो. असे 2-3 वर्ष आम्ही कंटिन्यू करतो, दर वर्षाला आमचं गाणं येतं. मग अजून लोकांची अपेक्षा वाढायला लागली की तुम्ही हे खूप सुंदर करता. मग आम्ही स्वतः विचार केला की आपण रोमॅन्टिक सॉन्ग देऊ शकतो, कारण की या कल्चरमध्ये रोमॅन्टिक सॉन्ग नाही आहेत तर ते खूप ओल्ड टाईपमधले. मग आम्ही विचार केला की डान्सिकल, आपल्याला डान्स येतं, प्लस पॉईंट आहे. मग आपण असं घेऊन आपण काहीतरी नवीन करू. मग मी एक आपल्या कम्युनिटीमध्ये सगळ्यात जास्त ना हैदराबाद, तेलंगणा या साईडला खूप चांगली इंडस्ट्री आहे बंजारा, जी खूप चांगली ग्रोथ केलेली त्यांनी. तर त्या लोकांचं गाणं बघितलं मी, खूप साऱ्या लोकांचं. मग आपण विचार केला की अशा बीटमध्ये आपण जाऊ. मग 1-2 मित्र त्यांच्याकडून गाणे परचेस केलं आणि त्याच्यावरती एक पहिलं गाणं बनवलं, मारो सोकेवाळ साडो. आणि तो खरंच जेन्युइन ऑर्गॅनिक व्ह्यूज ते 2 मिलियन प्लस गेलेत आणि तो खूप चालू आहे, आता पण सध्या चालू आहे. आणि ते तिकडं मॅक्झिमम तिकडं चालू आहे, महाराष्ट्रामध्ये कमी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आता हा झाला, याच्यापेक्षा बेटर करायचं. मग असं फेटिया, ऑलमोस्ट सगळ्या बंजारा कम्युनिटीमध्ये फेटिया हा कॉस्ट्यूम सगळ्यात युनिक आहे. आणि खूप सारे सप्त कलर, खूप सारे कलर आवडेल तसं काही कॅरेक्टर वगैरे करायला. ऑफकोर्स, म्हणजे आमचं एक प्लॅनिंग पण चाललेलं तसं की मी एक बंजारा सॉन्ग करावं, कारण मला असं वेगवेगळं करायला, ट्राय करायला खूप आवडतं. सो असा एक प्रयत्न चालू होता, तो अजून वर्किंग आहे. पण ते झालं तर मग ऑफकोर्स मी पण असं
छान दिसेल ती. हा येस. तर तो फेट्या पण युनिक असतो, म्हणजे खूप सारे कलर, खूप सारे कापड घेऊन हाताने बनले जातात आणि खूप सारी युनिक गोष्टी त्याच्यात. तो मला वाटलं की टायटल आपण हा बंजारा असं म्हणायला लागेल तो आहे. मग आपण आणि फेट्याचे कलर खूप सारे असतात, तर आम्ही बोललो की निळो काळो फेट्या लाईक टाईप आपण असा आणि कलरफुल व्हिडिओ बनवू. तर आम्ही केलं प्रयत्न, खूप सारे खर्च करून एक छोटासा प्रयत्न केला की काहीतरी. तोही छान झाला. त्याची सुरुवात पण आवडते. हा मला त्याची सुरुवातच येते. निडो काळो फेटियो म्हणा मला. सोके वाळो साळो मन सजन देखन खुश हजाळो. हा तर काय येतं तिला अजून नॉर्मल? मला हे येतं बाटी खालदो काही, आणि काय येतं मला एक किमचो येतं मला एक पचने नाही काहीतरी असं काही चाललो रे कच चाललो रे. आणि मला हे पण येत एक हे पण येतं शिवी पण येते. शैलेशमुळे तर आपण आपल्या टॉपिक कडे वळू. आपण ऑफ कॅमेरा आम्हाला जाऊ द्या नंतर एक. हा तर असं विचार केला की आपण हेही करायचं. आणि आता खूप सारे गाणे आम्ही करतो रोमॅन्टिक मध्ये. आता डान्सिकल दिलं थोडंसं चांगलं, अजून एक निळोकाळ फेटे झाला. आता त्याच्यानंतर एक आपलं महाराष्ट्रीयन जी लँग्वेज आहे ना त्याच्यावरती एक रोमॅन्टिक सॉन्ग केलं, ते शैलेशने लिहिलंय. खूप सुंदर गाणं आहे. हा खूप रोमॅन्टिक गाणं होणार आहे तो करतोय. त्याच्यानंतर जसं शिवालीने बोलले की ती ऑब्व्हियसली डान्स खूप छान करते आणि तिची खूप इच्छा आहे की काहीतरी वेगळं करायला भेटायला हवं आणि ट्राय करू की आम्ही नक्की बंजारामध्ये आम्ही एक तरी करणार आहे तिच्यासोबत गाणं. आणि ती हो बोलेलच, आणि तिला नवीन नवीन करायचं खूप आवडतं. आणि येस तर म्हणून कॉन्ट्रॅक्ट साईन करून तर ते बंजारा सोबत मग मराठी पण आणि बंजारा पण आम्ही दोघी करतो. आणि अजून प्लस आम्ही आयराणी पण आता सुरू केलं, तर आयराणी पण गेलो आम्ही मल्टी पण. शिवालीला कसं विचारलं, म्हणजे शिवालीच का? गुड क्वेश्चन. याच्यासाठी हे की ऑलरेडी ती खूप लोकांच्या घराघरात पोहोचलेली आहे आणि तिला डोळ्याने पण लोक ओळखतात. ती आमच्यासोबत, म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर फिरतो ना, ती बांधलेली असते ना तरी ती डोळ्याने लोक ओळखून घेतात की शिवाली परब आहे. आणि हे आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे. आणि तिच्यानंतर तिला जे प्रेम करणारे लोक ना खूप आहे. तर त्यामुळे ना अशी अपेक्षा असते ना, आणि ती असंच उगाच कोणी प्रेम इतकं दाखवत नाही की खूप वेल टॅलेंटेड आहे, खूप टॅलेंटेड, जे सगळ्यांना माहित आहे. तर अपेक्षा असते ना एक नॉर्मल मुलाची की हिच्यासोबत स्क्रीन शेअर करायची, हिच्यासोबत ऍक्टिंग करायची किंवा म्युझिक व्हिडिओ, कारण ते लाईफ टाईम असणार आहे. उद्या उठून हिरोईन झाली तर नाही मोठं हिंदीमध्ये गेली तर प्रगती होणारच. तर त्यासाठी वाटतं की अशा चांगल्या आर्टिस्ट सोबत काम करावं आणि पुन्हा करावं. अजून अपेक्षा असते, कारण माझं 1 झालं 2 झालं तर चालू आहे अजून साईन करून दिलं पुढचं. येस नक्की. आणि हाही गाणं खूप चांगलं जाणार आहे, हार्टबीट. तर आपले बंजारा प्रेक्षक पण आहे, त्यांच्यासाठी तुम्ही कसं सांगाल की हे गाणं बघा, हे गाणं छान आहे, कन्व्हिन्स करा? सारी बहनों जय सेवालाल. सारींकडून फक्त आदराचं की हम ऑलरेडी આપણે बंजारा सॉन्ग करायचा आणि हम मराठी सॉन्ग बी करायचा, જેનું જે तेलुगू तमिल જે તમે દેખો છો લંબાણી લેંગ્વેજ એમ દેખો છો, પણ हम बंजारा बी करायचा आणि એ बी करायचा मराठी. तो मराठी તમે ન બી સમજે ને તો બી તમે એ ગાણા દેખો, તમે એમાં व्हिडिओ आवडे, नंतर म्युझिक आवडे, आणि जर ये खरीच खूप आवडेन लगो तो ई गाणं તમે कमेंट्स करन क्यों की ई गाणं बंजाराम करो. हम हीच गाणं हार्टबीट वाढणार आहे, हम તમે बंजाराम આપણી લેંગ્વેજ એમ કરન खूप યુઝ લેવલ એપ કરન દાખવાડે. हीच गाणं फक्त તમારા प्रेम सपोर्ट ही मराठी गाणं देव की आपली कम्युनिटी थोडसे सपोर्ट મળે, मराठी लोक बी ओळखे की खूप आजचे काम करायचं. ऑलरेडी राठोड ब्रदर्स ट्रेंडिंग आहे आमचं. तो येन बी सपोर्ट करो आणि जल्दी ऊपर आओ. सेम टू सेम. ट्रान्सलेट करून सांगा. तिला समजलं असेल, समजतं तिला. आपल्या प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षकांना ट्रान्सलेट करून सांगा. येस ऑफकोर्स. विशाल असं म्हणालेत की जे काही बंजारा कम्युनिटीचे किंवा हैदराबाद तमिळ तिकडचे आहेत, जे बंजारा कम्युनिटीचे आहेत सगळे, त्या प्रेक्षकांना आव्हान आहे असं की प्लीज आमचं गाणं बघा, नक्की बघा, जेणेकरून हे जे टॅलेंट आहे तुमचं, तुमच्या कम्युनिटीचं किंवा तुमच्या गावातून आलेलं, तुमच्या परिवारातलं जे टॅलेंट आहे ते मराठी लोकांना पण कळेल की मराठीमध्ये सुद्धा इतके छान छान गाणी ही लोक बनवू शकतात. आणि त्याच्यासाठी तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट ह्यांच्या मागे असणं फार गरजेचं आहे. आणि तुमच्या मुलांना खूप खूप प्रेम द्या, खूप सपोर्ट करा
आणि हे गाणं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हेच गाणं बंजारामध्ये पण ते करण्याचा विचार करतायत आणि ते खूप मोठ्या एकदम ह्यूज लेवलला ते करणार आहेत. त्यांचा प्रयत्न असणार आहे. सो त्यांच्या पाठीशी असंच राहा. ॲज इट इज. आणि खूप चांगलं इन्हान्स करून दिलेत तू लोकांना ती गोष्ट. मी खूप शॉर्टकट बोललं पण तू खूप चांगल्या प्रकारे बोलला. थँक्यू सो मच सपोर्ट केल्यासाठी. मनापर्यंत, सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचणार आहे. शैलेश खूप शांत आहे. तो गाणं इतकं शांतच छान आहे. आहे त्याचं की ते आवाज छान आहे. बोलत नाही तो तो एकटाच बोलतो. एक तास. एकट्यात असेल स्वतः असेल. एकटं म्हणजे की मी ते माझं गाणंच बोलत असतो. माझं काही असं काही नसतं. माहिती नाही तेच. तेच तसंच असतं माझं. मी जास्त कोणाशी ते बोलत छान आवाज आहे, बोलायला पाहिजे. गाणं बोलू त्याला शकतो. गायला गाणं सांग बोलतो. नाही. गाणं खूप की छान बोलतो. बंजारा गाणं गायला हो, सांग हो. त्याला. बंजारा मराठी सगळेच. मराठी आपलंच नाही आपलं हार्टबीटच बोलतो. जर हार्टबीट बंजारात असतं तर ते मला थोडा विचार करावा लागेल. हा थोडा असं पूर्ण चेंज. विषय खोल तुझ्या ब्युटीला तोड नाही. कधीतरी बोलशील मी राजा फक्त तुझी हाय. होणार माझी तू माझ्यासाठी राजी. दिल माझा चोरला तू हाय. माझी हार्टबीट वाढणार हाय. गराणी आपली जोडी आता गाजणार हाय. माझ्या घरी सारे तुझे चर्चे. गराणी आपली जोडी आता गाजणार हाय. कोणाला डेडिकेट करणार हे गाणं? शिवाली मॅडम. सुद्धा मलाच बघतायत ते. आम्हीच आमचं प्रमोशन करतोय. सो हे सगळं खूपसुरत बिबसुरत जे काही वर्ड आहेत ते माझ्यासाठी आहेत. थँक्यू. शिवाली ऑलरेडी फेमस आहे. यांना तुला आता या गाण्यानंतर अजून किती छान कसं रिस्पॉन्स मिळतोय. खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. कारण मी जे जे काही वेगळं करते, जे माझे जेन्युइन प्रेक्षक आहेत, जे मला नेहमी बघत असतात, ते मला सतत मेसेज करून सांगत असतात की हे खूप छान झालेलं आहे, हेही तुला येतं, हे आम्हाला माहिती नव्हतं, इतकं सुंदर तू डान्स करू शकतेस, इतक्या सुंदर गाण्यामध्ये तू अशी पण दिसू शकतेस. कारण प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. मला प्रत्येकाने कॉमेडी करताना बघितलंय. कधीच कोणी सिरियस किंवा हिरोईन टाईप किंवा खरं खरं अल्बममध्ये कशी असेन मी असं नाही बघितलं. सो ह्या माध्यमांद्वारा मला ते प्रेझेंट होण्याचा किंवा ते दाखवण्याचा चान्स मिळतो आणि मी तो कधीच सोडत नाही. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की जे माझे खरे प्रेक्षक आहेत ते मला नेहमी सांगत असतात की तुझं हे चांगलं झालंय, हे वाईट झालंय. सो त्यांच्यासाठीच हे सगळं आहे. असं तुम्हाला एक्सपिरियन्स काय आला दोघांनाही या गाण्यानंतर? गाण्यानंतर हा एक्सपिरियन्स होता की आम्ही ऑलरेडी खूप सारे गाणे केलेत, जे काही काही पोचलेत, काही काही नाही पोचलेत. आणि आपण प्रत्येक स्टेपमध्ये काही ना काही शिकत असतो. आणि हे गाण्यात पण आमची इच्छा होती की आम्ही काहीतरी चांगलं करावं, म्युझिक वाईज आणि व्हिडिओ वाईज पण. आणि ती अपेक्षा खरंच पूर्ण झाली. पूर्ण टीमनं खूप मेहनत केली आणि ते ऑडिओ पण चांगलं झालं आणि व्हिडिओ पण चांगलं झालं. जे आपण नाही जज करू शकत, पण लोकांची जी प्रतिक्रिया होती, जी चांगली लोक, सिनियर लोक आहे, जे ऑलरेडी कामं करतात, ज्यांना डिरेक्शनचं माहिती आहे, ऑडिओचं माहिती आहे, व्हिडिओचं नॉलेज आहे, तर या लोकांकडून जेव्हा आपल्याला आपल्या गाण्याबद्दल जेव्हा प्रतिसाद देतात ना की पॉझिटिव्ह, की हे चांगलं झालंय, खूप सुंदर झालंय. पण मला वाटतं की आत्तापर्यंत जेही गाणे केलेत मी आतापर्यंत, त्याच्यातलं हा एक गाणं आहे जो सगळ्यात फेवरेट आहे आणि सगळ्यांना आवडणारं गाणं आहे. याच्यात काहीच करेक्शन नाही सांगत आहे. इव्हन 100% दिले सगळ्यांनी, 100+ दिलेत, जितकं होईल तितकं पॉसिबल केलं. त्यामुळे तो गाणं खूप सुंदर झालंय. नक्कीच. शैलेश, हे गाणं जेव्हा तू लिहिलंस तेव्हा पहिले सुरुवातीला कोणाला दाखवलंस की कसं वाटतंय हे गाणं? सुरुवातीला मी विशाललाच दाखवलं, म्हणजे आम्ही दोघं सोबतच असतो ना. तर मी विशालला ऐकवलं सगळ्यात पहिले. म्हणजे आम्ही सगळे PC वगैरे, आम्ही सागर वगैरे, आम्ही सगळे सोबतच राहतो. तर मी सकाळी विशालला ऐकवलेलं आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम एक मुखडा लिहिलेला तो ऐकवला त्याला, तर तो ऐकून असं की हे काय लिहिलं तू, नाही का, काय कंपोज केलंय, काय भारी आहे, असं आहे तसं आहे, सगळ्या गोष्टी पूर्ण सगळेजण असे की खूप भारी झालंय गाणं, लवकर कर, खूप जाईल, असं जाईल. म्हणजे आमचे तेव्हापासून असे आम्ही स्वप्न बघायला लागलो होतो की असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल. तर मग केलं आणि मग झालं. खूपदा म्हणजे रॅपमध्ये खूप सारे चेंजेस झालेत, सेम मुखड्यामध्ये चेंजेस खूप, म्हणजे स्टार्टचं काहीतरी वेगळं होतं आणि जेव्हा हे फायनल आहे हे खूप काही वेगळं आहे. म्हणजे खूप सारे चेंजेस झाले. येस लास्ट अपलोडिंग पर्यंत चेंजेस चालू होते, खूप सारे चेंजेस झाले. मैत्री कधीपासूनची आहे? आमची मैत्री
येस, म्हणजे खूप आम्ही म्हणजे आम्ही जळगाव पासून ओळखतो. आम्ही एकाच म्हणजे जळगावला राहायचो सगळेजण सोबत. स्कूल फ्रेंड्स आम्ही एज्युकेशन करत तेव्हापासून सोबत, शाळेपासून कॉलेजपासून येस कॉलेजपासून आम्ही सोबत. की आपण असं काहीतरी युट्यूब चॅनल चालू नाही, आम्ही जितके म्हणजे बंजारा आहेत, पहिले मी डान्स क्लासमध्ये जायचो शिकण्यासाठी, आणि मग शैलेश किंवा बाकीचे लोक आहेत, हे सगळे आम्ही म्हणजे एफबी पहिले फेसबुक होतं, तर त्यामुळे सगळ्यांशी चॅट करायचं. आणि ते फोटोज, क्रिएटिव्ह फोटोज आले म्हणजे हा खूप लाईक वगैरे खूप सारे आहेत असे, मग असे मेसेज करायचो एकमेकांना, मग तू डान्सर आहे, तू सिंगर आहे, तू हे करतो, मग असं बोलायचो, भेटायचो, मग आपण काहीतरी करू, मग ग्रुप बनवू, मग असेच फिरायचो, बोलायचो, याच्याने याचं टॅलेंट शोकेस व्हायचं, मग आपलं काय करायचं, मग मी डान्स करायचो, तो रॅप करायचो, तो लिरिक्स लिहायचं, मग अशी लोक सोबत जमून मग आपण. शिवाली पण ऍड झाली नाही, फ्रेंड सर्कल मध्ये. हो असं तर सांगू शकतो, पण ती खूप जास्त प्रोफेशनल आणि खूप जास्त फ्रेंडली. ती जेव्हा वेळ असते तेव्हा खूप प्रोफेशनल असते, आणि जेव्हा नसेल कामाच्या वेळेस काम, आणि हाच त्याचा प्रामाणिकपणा आहे. शिवाली, हे गाणं बघितल्यानंतर आई बाबा काय म्हणाले, बहीण काय म्हणाली? त्यांनी माझी आधीची पण गाणी बघितली आहेत, पण त्यांना हे गाणं खूप जास्त आवडलं, कारण ह्याच्यात मी छान दिसते पण आहे, आणि खूपच परफेक्ट आहे सगळं, आणि ऑडिओ पण खूप सुंदर आहे बाकीच्या गाण्यांपेक्षा, असंही त्यांचं म्हणणं होतं. सो त्यांना हे फार आवडलेलं गाणं आहे. सो एवढं सगळं. आणि माझी बहीण ती काही म्हणत नाही मला कधीच काहीच, अय्या नाही, ती खूप प्रेम करते माझ्यावर, आणि ती असं कधी सांगत नाही. लहान आहे माझ्यापेक्षा खरं तर. हा, सो ती जी स्टोरी असते, पोस्ट असते, आणि त्या गाण्यावर किंवा जे काही असेल त्याच्यावर एक रील असतं, ते मी कधीच सांगत नाही. हो, ते मी कधीच सांगत नाही, ते तिचं असतं. आई काय म्हणाली? आई माझी खूप भारी आहे. माझी मम्मी खूप भारी आहे. असं माझं बाबू, माझं पिल्लू, तेच चालू असतं. असं ते बघितल्यानंतर तिचं तेच चालू असतं. ऑफकोर्स असं अजून गाणे बनव, कारण त्यांना मला स्क्रीनवर बघायलाच खूप आवडतं. मग तू काम करत राहा स्क्रीनवर, मग ते काहीही असेल असं. शिवाली, तुझीच फॅमिली ना, आम्हालाही तुला बघायला खूप आवडतं स्क्रीनवरती. थँक्यू सो मच. नक्कीच असेच गाणे बनवत राहा, असेच एंटरटेन करा. न्यूज आणि बरेच काही कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप मज्जा आली, खूप गंमत आली तुझ्याशी बोलताना, आणि आपण पहिल्यांदाच भेटतोय. होप सो आपण याच्या पुढे नक्कीच भेटत राहू. असेच आमचे काही प्रोजेक्ट असतील तर प्लीज सपोर्ट करा, आम्हाला नक्की सपोर्ट करा. अँड थँक्यू सो मच. थँक्यू. आमचं हार्टबीट वाढणार हाय हे गाणं रिलीज सुद्धा झालेलं आहे शैलेश राठोर यांच्या SR या युट्यूब चॅनलवर. तर जाऊन नक्की बघा, कळवा कसं वाटलंय. आणि त्याचसोबत न्यूज आणि बरंच काही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सबस्क्राईब करा, खूप लाईक करा, खूप शेअर करा. थँक्यू सो मच. तर हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.